स्पिरिचुअलिटी के बारे में अगर थोड़ा बहुत जानेंगे तो उन्हें पता लग जाएगा कि सारे भगवान एक ही हैं, बट उनके रूप अलग अलग हैं. इकडून गावातलं शूट केलं आम्ही. आता इथं राहिलं आमचं. इथं 4-5 ठिकाण जायचं आहे आम्हाला बेसिकली. जास्त इंडायचं इकडे. बाई आमच्या शाळेत बुटानी चपलीनी लाथानी कशाने नाही मारला आम्हाला. मग तुला खरं सांगतो, कशाने नाही मारलं तरी आम्ही मार खाऊन परत जायचं. मी तर बाई दर्शनवरचं शाळा पडतो, दर्शनवरचं. मी आता मंदिरा पैसे आलोय. तिथून आत नाही म्हणतो सिद्धेशच्या साईडने कुठून तर रोड आहे. आतलं शूट नाही भेटलं, पण हे तरुण महाराज भेटले. यांचं वय किती आहे? 14. यांचं 17. यांचं किती आहे? 21. तुमचं? अहो तुमचं वय लय कमी मुळात. माझं वय किती माहिती का? मी 33चा घोडा आहे. मला 33 वर्षात जे नाही कळलं तुम्हाला 20 वर्षात कळलंय. पण तुम्ही 10 वर्ष आमच्यापेक्षा जास्त अपग्रेड आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना 10:30 वाजल्यात. सॉरी 10 वाजले आता आम्हाला जायचं पालक मेळाव्याला पोराच्या. चला UKG LKGच्या पोरांना काय कळतंय राव. त्यांचा पालक मेळावा ठेवता ती शाळेवाली. इथं किती वेळ लागला आपल्याला आता? 1 तास. चला तुम्ही पुढे झाला. लय गोळा केले तरी नाही जण आलेत. जेवण आहे का इथं? हा 2000 years later. पालक मेळावा झालाय आमचा. असं त्यांना गेला थांबलं. आता क्लास वाईज सोडतात. UKG LKG असं सोडतात. ABC. नेमका पाऊस पण यायला लागला. छत्री नशीब आणली होती नेमकी बारीक आहे. आणि आमच्या शाळेत एवढं नव्हतं राव. पक्का तास बरोबर झोपच यायला लागली मला. आम्ही त्याला घेऊन पटक्यात जाऊ आता, कारण मला दुसरं काम करायचं राव परत. इकडून चल आपण इकडून जाऊ. चल. तू काय शिकलं? कुठं तुला काय शिकवलं टीचरनी? काय? ABC IBC आठे पुढं बसला का तू आता? टीचरनी काय शिकवलं तुला आज मला सांग. अजून काय शिकवलं टीचरनी तुला? अजून काहीच नाही. काय खाल्लं तू आज? काय काय काय? शाबाश. ना 1 वाजलाय नेमकं. मी घरी आलो आणि त्यात शेदेश आला. मग आमचं ठरवलं की ना आळंदीला आपल्याला जायचं नाही शूट करायला. मग आम्ही आता आळंदीला चाललोय. पोराला नेमकं सोडलं मी आणि तेवढं तू 10 मिनिटं झाला असेल मॅक्सिमम. बाई त्यांचा पालक मेळा 1 तास मी झोपलेलो. 1 तास होता त्यातलं 1 तास मी झोपलेलो आहे माग. खुर्ची पकडली माग, गोपर एवढा झोपलो. काय नाही ते बारीक पोर नाही कळणार. UKGच्या LKG UKGच्या पोरांना काय कळणार बेसिक मला सांग. चल तेवढा आहे शिक्षण म्हणजे काय शिकवतात? काय शिकवणार आहे असं? त्यांना काय समज आहे? नॉर्मल जे आपण घरी सांगतो ते सांगतात. बाकी काय त्यांना जावा. बाकी त्यांना काय मोठं ग्रामर करायला नाही का? पण त्यांचं कसं की एक पूर्ण सिस्टमॅटिकली असतं ना. इंग्लिश मिडियम आहे ना. हा इंग्लिश मिडियमचं हेच असतं त्यांचं. त्याचे मराठी शाळेमध्ये कसं बाई आमच्या शाळेत बुटानी चपलीनी लाथानी कशाने नाही मारला आम्हाला. मग तुला खरं सांगतो, कशाने नाही मारलं तरी आम्ही मार खाऊन परत जायचं. मी तर बाई दर्शनवरचं शाळा पडतो, दर्शनवरचं. मा रेकॉर्ड आहे त्या शाळेत. दर्शनवर मा एवढा कोणा शाळा बुडवली. मजा यायची. पण पहिलीची शाळा मजा. अरे आमचं आम्हाला गेट टुगेदर करायचं. आमची गँग आहे ना माहिती का राव ती. नाशिक लाल M धारीवाल सभागृह इथं पार्किंग आहे. इथं मेन पार्किंग नाहीये पण लावून जाऊ आपण. इथं आपलं कोण बोलतोय नाही आपल्यासोबत कोणी शेट काळू की एवढं नको गरम करू. जास्त झालं. 8. आता आम्ही ना महाराजांच्या मंदिरात चाललोय. सिद्धेश्वर मी आम्ही जरा शूटला लागते सामान सगळं गोळा केलं आणि चाललो. आता माईक वगैरे स्टँड सगळं घेतलंय. इथून फक्त लेफ्ट मारलं की डायरेक्ट महाराजांचं मंदिर आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं आहे ना मंदिर. ते जायचं आम्हाला. आमच्या गावातलं शूट केलं आम्ही. आता इथं राहिलं आमचं.
इथं 4-5 ठिकाण जायचं आहे आम्हाला बेसिकली. जास्त हिंडायचं इकडं. मी आता मंदिरा पैसे आलोय. तिथून आत नाही म्हणतो सिद्धेश, त्या साईडने कुठून तर रोड आहे. मीच फर्स्ट टाइम जातोय चाललोय. हा का, मलाच आता कळलं. ड्रोन आपल्याला दुसरीकडे उडवायचा आहे, दुसऱ्या साईडनी. इथं नाही उडवता, इथं जरा आहे ना थोडा इथे परमिशन घ्यायला लागते म्हणून त्या साईड. नंतर दुसऱ्या साईडने गेला उडवू आपण. कुठून इथून आयला हे तर नव्हतं माहित मला. इथून कोणच नाही गेलं रे. सावकाश सावकाश. गर्दी नाही आज एवढी. इथं भारी वाटतं मला पण. इथं ओल्ड स्ट्रक्चर लय बरं पण जुनं अजून बरंच इथं. आता महाराजांच्या मंदिरात आलो आम्ही. काही दर्शन घ्यायला पण लय वेळ लागेल आम्हाला. बेसिकली शूट करायचंय त्यासाठी आम्ही आलेलो आहे. आता कोपऱ्यात बसतो जरा. चल हा जो पूर्ण ज्ञानेश्वरी आहे ना ते हा. वाचतात. चल ठीक आहे बघू ना. वाचताना तुम्ही जर का त्यांना डिस्टर्ब केलं हा मग ते चिडतात. सिद्धेश या की ज्ञानेश्वर वाचतात का इथं. कंटिन्यू वाचतात. इथून आहे ना मुखदर्शन होतं नाही का. आणि इथं मेन आत गाभारा आहे. आणि इकडून आहे ना पायी चालायच्या लाईन लोक आहेत ते दिसले का. इथून असे हात फिरून मेन गाभारात जातात. ते दर्शन घेता येतात. ज्यांना टाईम नाही ना, ज्यांना लवकर जायचं तिथून मुखदर्शन घेतात. बाई स्ट्रक्चर लय भारी बांधले पण बघ खरंच लय सही वाटते. आणि इथली वाईब पण लय भारी वाटते माहिती का. एकदम शांतता आहे रे. हे असे काय त्याला हे आता यांचं भजन चालू आहे ना, हे स्वर बीर आवाज लय सही वाटतो. आणि हेच ना शांतता आहे. तरुण पोरांनी ना फील करण्याची गोष्ट आहे नाही का. आपल्याकडे आहे ना आपल्या परंपरा म्हणा, आपले भजन म्हणा, आपले नाही संत तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराज, पंढरपूरच्या मंदिर गेलो ना तुम्हाला अशी शांतता अनुभव भेटत. शांतता पुढंच नाही भेटत. पर्सनली भारी वाटतं इकडं आलं मला पण. आता खरं शांत वाटतंय माहिती का. सगळ्यांच्या जीवनात अडचणी आहे, काही ना काहीतरी अडचण आहे, काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण इथं आल्यावर शांत वाटतं का नाही. बस वाटत. हा ना, किती भारी वाटते राव. स्पिरिचुअलिटी के बारे में अगर थोड़ा बहुत जानेंगे तो उन्हें पता लग जाएगा कि सारे भगवान एक ही हैं, बट उनके रूप अलग अलग हैं. त्या गाभाऱ्यात मागं आहे ना मुखदर्शन घेतात ना, ते बराच वेळा बसलो होतो. नेमकं मला पोरगा भेटला. आयलाची चांगली बॉडी बिडी आहे, माळ बिळ आहे म्हणलं. आमच्या इथला मराठी दिसतो नाही का, पण नेमकं हिंदीवाला येऊन आला दिल्लीवरून. आलेत लोग. और आमची इथं आम्ही अभी मैं बहुत कम बार आया हूँ यहाँ पे. जितना बार आया हूँ ना तो सुकून मिला है. मजा आया आप जाके. मुझे भी बहुत मजा आया मंदिर में आके. आम्ही नाही तर शूट घेतला, सिद्धेशने शूट घेतला, मी नाही घेतला. आपण एक रील म्हणू दादासोबत. आता चालला नेमकं नाही त्याला. आम्ही मिसळ पाव खायला घालणार होतो. आपण रोखतो आपण मिसळ पाव खातो. मजा आता इधर इसे शूट लेना है ना. वापस नहीं आ सकते. वापस आ सकते हैं. यस. इसमें क्या है कि ज़्यादा टाइम कितना ही लगेगा. 5 मिनट ही लगे. यस. 1 TV मेमरी भरून टाकणार. एक्सपोज करते. हो मिसळ पाव खाल्ला आम्ही आता. जोगेश्वरीचे ना एक प्राची लय घाण दिलं मला राव. आणि हे भारी बरं का. आता हे कुठलं आहे दिवाळ्यांच्या रोडला आहे नेमकी कमानी इथं. आणि इथं जोगेश्वरी इथं तुम्ही आले ना इथं खा एकदा भारी. इथं मला मस्त वाटलं राव. फिर से अंदर जाएंगे, फिर से अंदर जाएंगे, उधर शूट लेना है हमें. और बाद में फिर से बाहर आके पानी के पास नहीं, मुझे भी एक मंदिर से 1-2 माला लेनी थी. तो चलो. हाँ वही हम भी मंदिर उधर से जा. माला लेनी. आता आम्ही परत मंदिरात आलो सिद्धेशन मी. आणि तो दिल्लीवाला पोरगा आहे. आम्ही तर मिसळ खाऊन तो गेला निघून. आता याचं शूट घ्यायचं दुसऱ्या महाराजांसोबत 20 वाजता वाटतं. पण थांबलं आम्ही इथं आता. होय मंदिराचा परिसर आहे. पाऊस आलता मध्ये परत गेला. पावसाचं कसं आहे, येतं जातं. लागून नाही. हा लागून. पालखी गेलं लागून राहीन. पालखी वाजल्यात आम्हाला आतलं शूट नाही भेटलं.
पण हे तरुण महाराज भेटले. यांचं वय किती आहे? 14, यांचं 17, यांचं किती आहे? 21. तुमचं? अहो तुमचं वय लय कमी मुळात. माझं वय किती माहिती का? मी 33चा घोडा आहे. मला 33 वर्षात जे नाही कळलं तुम्हाला 20 वर्षात कळलंय. मग तुम्ही 10 वर्ष आमच्यापेक्षा जास्त अपग्रेड आहे. मुळात आहे ना अध्यात्माशिवाय पर्याय नाही. जे तुम्हाला येत आहे ना ते कोणालाच नाही येत आणि तुम्ही बेस्ट आहे उलट. आम्हाला तर तुटकं मुटकं इकडून तिकडून पकडलेलं बोलतोय. तुम्हाला मेन माहिती मेन डायरेक्ट कोर आहे ना जो कोर तुम्हाला तुमच्याकडे आहे आणि तुमचं वय कमी आहे. असे महाराज आहे ना आळंदीत भरपूर आहे बरं का आणि यांना जबरदस्त नॉलेज आहे. आमच्या गावाकडले तुम्हाला जरा पागल समजत असेल पण ते मुळात शिव आहे. तर तुम्ही लय हुशार आहे. नाही खरं मुळात तुम्हाला म्हणजे शांती पाहिजे ना. तुम्हाला माहिती शांती कुठं आहे आणि आज माणसाला शांती नाही. सगळं असून पण नाही आहे. आज आळंदी आलो लय भारी वाटलं राव. लय भारी वाटलं तुम्हाला बघून भेटून. आज आहे ना आम्ही आळंदीत महाराजांच्या मंदिरात थांबलो. त्या पोराला भेटलो. यांना म्हटलो तरुण पोरांना भेटलो. मला तरुण पोरांना भेटत होतं खास. तुम्ही सगळे तरुण आहे. मी 32-33 वर्षाचा आहे. 33 वर्षाचा आहे मी. भेटलेला ना तू दिल्लीवरून आलता आळंदीला. लय भारी वाटलं. आपलं कल्चर बघतात ती. आपलं कल्चर बघतात. उलट शांती भेटती. त्या आपल्या महाराजांच्या पाय पडतात. ज्ञानेश्वरांच्या पाय पडतात. काय राव त्यांना म्हणजे आपल्या इथलं आजकालच्या तरुण पोरांना याच्याबद्दल जरा हे वाटतं वेगळं वाटतं जरा. मॅजिक वाला पण इथे आळंदीला आलतं राव. मागल्या वर्षी आलतं ना. मागल्या वर्षी मंकी मॅजिक वाला आलता. इथं नाश्ता बिष्टा गेला यांनी. त्याला काय माहिती नव्हतं की असं फेस्टिवल आहे. हा. अचानक इकडे आल्यावर कळालं. ती खरी गोष्ट झाली. आणि तो एक दिवस तिकडे थांबला त्यासाठी. त्यांनी बरोबर कंटेंट पकडला सगळा. आणि तो मेन नेमकी नाही का प्रस्थान दिवशी झाला. काय नशीब आहे त्याचं बघा ना. आता आम्ही चाललोय गाडीकडे डायरेक्ट. आमचं शूट बीट झालं. इथून सरळ पुढे गेलं गाडी लावली आम्ही. जवळपास 6:30 वाजले राव. आम्हाला बराच वेळ झाला. मी पेटी राईस सांगून ठेवलं होतं इन केस जर लेट झालं तर खायला टाकून दे त्यांना. वासरा लांबवरून खायला टाकून दिले पण आता पुढं बांधायला लागेल जाड लोट करायला लागेल मला. सगळं शूट बीट करून आता आम्ही निघालो घरी. आज अख्खा दिवस गेला आमचा राव. जे एक गोष्ट म्हणलं ती वही नाही काय जे गोष्ट ठरवून गेलं तर ती नाही झाली. दुसऱ्याच गोष्टी आल्या सगळ्या. ठीक आहे मजा आली पण आजचा दिवस लय भारी गेला राव. मला वाटलं 12 वाजता लेट होईल नाही का. मला असं वाटलं पण लय गोष्टी शिकलो आपण. हा लेट निघालो आपण. लेट निघून पण आपलं चांगलं आलं सगळं. इथं गोठ्यात आलो मी आत्ता. नेमकं अजून उजेड आहे बरं का. 6:30 वाजलेले 7 वाजायला आले जवळपास. पण लाईटच नाही राव नेमकी. पेटी घरने टाकून गेलं तर त्यांना खायला प्यायला. फक्त जाते ती लाईट सारखी इथं पण. हे झाडं मिळून घेऊन त्यांना टाकून देत दोघांना. सार्थक पण आला ट्यूब लावतोय. चालू आहे ना दोन्ही. चल मग बरं झालं. तेच घे ना डायरेक्ट. पुढं कशाला इकडे टाईट करू. पुढं ते लय लांब आहे आता. मग इथं घे उलट. इथंच एकत्र कर सगळं असं. इथं एकत्र कर.